नमस्कार मैत्रिणींनो, साडीला पिको करण्यासाठी कट करताना कापड तिरकं जाऊ नये यासाठी मी एक सोपी पद्धत दाखवते. सगळ्यात आधी मी थोडासा कट करून घेतला आहे. आता या कट केलेल्या भागातून एक धागा सावकाश ओढून घेणार आहे. हा धागा ओढल्यानंतर कापडावर एक सरळ रेषा तयार झालेली दिसते. आता या रेषेच्या आधाराने आपण कापड सरळ कट करू शकतो. यामुळे अंदाजाने कात्री चालवण्याची गरज पडत नाही आणि कट तिरका जाण्याची शक्यताही कमी होते. पण धागा ओढताना घाई करायची नाही. धागा तुटणार नाही याची काळजी घेत सावकाश ओढायचा. धागा निघाल्यानंतर कापडावर जी जागा तयार होते ती आपल्याला सरळ कट करण्यासाठी मार्गदर्शक रेषेसारखी काम करते. आता तुम्ही पाहू शकता, मी याच रेषेवरून कात्री चालवत आहे. अशा पद्धतीने कट घेतला तरी साडीची कड व्यवस्थित सरळ मिळते आणि पुढे पिको करतानाही काम सोपं होतं. ही पद्धत विशेषतः साडीचं कापड तिरकं कट होत असेल तर नक्की करून पहा. अगदी छोटीशी ट्रिक आहे, पण काम करताना खूप उपयोगी पडते. यामुळे कट करताना कात्री इकडे तिकडे जाण्याची शक्यता कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साडीची कड एकसारखी राहते. पिको करताना हे महत्त्वाचं आहे, कारण कड कुठे जाड आणि कुठे पातळ झाली किंवा कुठे जास्त कापली गेली तर पिको केल्यानंतर ते लगेच लक्षात येतं. म्हणून पिको करण्यापूर्वीच कट व्यवस्थित असणं गरजेचं आहे. विशेषतः नवीन पिको मशीन घेतलेल्या किंवा नुकतंच पिकोचं काम शिकणाऱ्या महिलांसाठी ही ट्रिक खूप उपयोगी ठरू शकते. सुरुवातीला एखाद्या जुन्या साडीच्या तुकड्यावर ही पद्धत करून पहा. 1-2 वेळा सराव केल्यानंतर तुम्हाला धागा कुठून पकडायचा आणि किती ओढायचा हे सहज समजेल. आज मी तुम्हाला ही छोटीशी पण उपयोगी ट्रिक दाखवली. तुम्हाला ही पद्धत आधीपासून माहिती होती का? किंवा तुम्ही साडी कट करण्यासाठी दुसरी कोणती पद्धत वापरता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पिकोचं काम करणाऱ्या तुमच्या मैत्रिणी, बहिणी किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच रोजच्या कामात उपयोगी पडणाऱ्या सोप्या टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका उपयोगी टिप्ससोबत. धन्यवाद.